आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। रविवार 1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी या सरकारला जोडे मारो आंदोलनाचे आयोजन केले होते। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया इथपर्यंत आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आणि शिवप्रेमी नागरिकांचा मोर्चा होता। कल्याण शहरातून शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला आघाडीने कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 इथून कूच केली। या प्रसंगी जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उपनेते अल्ताफभाई शेख, माजी उपमहापौर रमेश जाधव, शहर प्रमुख सचिन बासरे, उप शहर प्रमुख दिनेश शेटे, जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट जयेश वाणी, उप जिल्हा प्रमुख विजय काटकर, महिला आघाडी शहर संघटक सुजाता धारगडकर, विश्वनाथ जाधव, बाळा परब, वंडार कारभारी, विलास भोईर, दशरथ तरे, उप शहर संघटक राजू दीक्षित, ॲडव्होकेट सूरज पातकर, प्रसन्न कापसे, ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम साटम, दादा किस्मतराव, विभाग प्रमुख समीर मानकर, शशी टेमगिरे टापरे, विभाग संघटक वैभव हरदास, युवा सेनेचे अभिजित बोले, संजय खांकरे, चिंतामणी, दुर्गेश पवार तसेच संगीता राजगुरू, प्रेरणा विचारे, पवार, प्राजक्ता काटकर, शाखा प्रमुख पंकज माने, केदार शेरे, अमोल गायकवाड, कांबळे, बाळा मसूरकर, वैभव वासकर सह शहर संघटक प्रदीप साळवी, बाळा देशपांडे, रकीबे, केतन मुरबडे, असलम शेख, तकी सय्यद, सादिक शेख, आफिफ फक्की, सचिन तहमणकर इत्यादी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवद्रोही गद्दारांचं करायचं काय? शिवद्रोही गद्दारांचं करायचं काय? त्या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हा यांच्या नाकारतेपणामुळे पडला आणि ज्या मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा प्रत्येक शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आजचा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा या नाकाऱ्या आणि नामर्द सरकारला जोडो मारोसाठी केलेला आजचा आमचं आंदोलन आहे। महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष याच्यामध्ये सामील होत आहेत। त्यामुळे आम्ही देखील सगळ्यांना आवाहन करतो की सरकारने ज्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा जो अपमान केलेला आहे त्यासाठी रस्त्यावर उतरून या सरकारला जोडे मारले पाहिजेत। आणि म्हणून आज आम्ही कल्याण विधानसभा असेल किंवा मुरबाड विधानसभा असेल, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने आज इथे सामील झालेले आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही हुतात्मा चौक येथे चाललेलो आहोत आणि हुतात्मा चौक येथे जमून आम्ही पुढे गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत। हे जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारच्या काळात स्त्रियांवर, बालिकांवर जे काही अत्याचार होतात आहे, तसेच परवा मालवणला शिवछत्रपतींचा जो पुतळा कोसळला त्या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी हे सरकारला जोडे मारो आंदोलन म्हणून आज आम्ही या आंदोलनाला शिवसेना कल्याण शहर शाखा चाललेली आहे। निकालो ना, निकालो।
दादा या नाही ते दादा या ना मध्ये या ना जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही. आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात, पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात. मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना. निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेल तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने, त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गळते म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं ते गळते म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळतायत, पूल कोसळतायत, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं. कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसती याची मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका. जय हिंद, जय. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना.